नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो. आता सर्वांच्या मनात एकच शंका चालू आहे, ती म्हणजे की राऊंड 3 आपला BMS चा कधी सुरू होईल. तर ते सर्व सोडवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. जे नवीन असाल आमच्या चॅनलला ते नक्की सबस्क्राइब करा. त्यांना मी सांगते की मी डॉक्टर देवश्री महाजन पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आणि एक उत्तम संधी, सुवर्ण संधी BMS साठी घेऊन आलेली आहे. तर ती म्हणजे कोणती ते पण आपण बघूया. तुमच्या मार्क्स अकॉर्डिंग तुम्हाला कोणतं कॉलेज भेटेल, तुमच्या मार्क्सच्या रेंजमध्ये तुम्हाला काय भेटेल, गव्हर्नमेंट भेटेल, प्रायव्हेट भेटेल की तुम्हाला इतर स्टेटसाठी अप्लाय करावं लागेल, ते सर्व शंका आपण दूर करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्यात तुम्ही कोणते जे होणाऱ्या चुका आहेत ते टाळल्या पाहिजे आणि त्यात आता राऊंड 3 साठी तुम्ही कसं प्रिपेअर झालं पाहिजे, स्वतः कसं प्रिपेअर झालं पाहिजे, विद्यार्थ्यांनी काय काय केलं पाहिजे व पालकांनी काय काय नोंद घेतली पाहिजे, राऊंड 3 च्या आधीच तुम्ही कोणते कामं केले पाहिजे आणि राऊंड 3 कधी सुरू होईल हा मोठा प्रश्नचिन्ह आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. कारण खूप पालकांचे, खूप विद्यार्थ्यांचे इतके इन्क्वायरीज आतापर्यंत की राऊंड 3 कधी सुरू होईल, राऊंड 3 कधी सुरू होईल, राऊंड 3 च्या आधी आम्हाला काय करायचं आहे, राऊंड 3 मध्ये काय करायचं आहे, आम्हाला सीट भेटेल का नाही, तर ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. एकदा मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवून देते की आपण काय काय बघणार आहोत. आपण बघणार आहोत राऊंड 3 कधी सुरू होईल. दुसरं म्हणजे की आधी कोणते काम आपण करून ठेवले पाहिजे राऊंड 3 च्या आधी, की आपल्याला नंतर जे ते प्रॉब्लेम्स नको यायला. नंतर आपण बघणार आहे की 100% कॉलेज कसं भेटेल, कोणत्या पर्याय तुम्ही यूज केल्यावर तुम्हाला कोणतं कॉलेज BMSचं भेटेल, त्यात तुम्हाला भेटेल की नाही, तुम्हाला गॅरंटीड ॲडमिशन भेटेल की नाही, तुमचं जस्ट क्वालिफिकेशनवर पण तुम्ही असाल, जर तुमचे 144+ पण असतील तरी तुम्हाला कॉलेज भेटेल की नाही, तुम्हाला हे सर्व जे शंका आहे तुमचे ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये दूर होणार आहे. म्हणून काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, फक्त आमच्या सोबत या यूट्यूब चॅनलला राहा, म्हणजे तुमचे सर्व मनातले शंका असतील ते सर्व दूर होतील. आणि चौथा एकदम महत्त्वाचा पॉईंट आपण कोणता बघणार आहे की स्कोअरनुसार उत्तम पर्याय आपल्याला कोणता भेटणार आहे. म्हणजे जर तुमचे 450+ असतील तर तुम्हाला काय भेटेल, जर तुमचे 350+ असतील तर काय भेटेल, 250+ असतील तर काय भेटेल, आणि जर जस्ट क्वालिफिकेशन असतील तर तुम्हाला काय भेटेल, कोणतं कॉलेज भेटेल, कसं भेटेल, तुम्ही कसं गेलं पाहिजे, कोणती प्रक्रिया तुम्ही केली पाहिजे, ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शंका सोडवणार आहोत. तर सर्वात पहिले आपण काय बघणार आहे की राऊंड 3 कधी सुरू होईल. हा खूप मोठा प्रश्नचिन्ह सर्व पालकांच्या मनात आहे. तर आपण सर्वात आधी तेच क्लिअर करूया. जास्त आपण लांबवू नये या व्हिडिओला, आपण शॉर्ट ठेवू. आपण सर्व डिटेल्स जे ते सर्व कव्हर करणार आहोत. एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी जे ते सांगणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघावा लागेल आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमचे सर्व जे डाऊट्स आहेत ते सर्व क्लिअर होतील. त्याआधी मी तुम्हाला सर्वांना सांगते की आमच्याकडे पेड काउन्सिलिंग सध्या सुरू आहे. जर तुम्हाला आमच्याकडून पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही नक्की या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात. व्हॉट्सअपला फक्त एक मेसेज सेंड करा, 8275518480 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट करणं म्हणजे व्हॉट्सअपला एक मेसेज सेंड करा फक्त की तुम्हाला पेड काउन्सिलिंग जी पाहिजे, स्पेसिफिक कोर्स तुम्ही तिथं टाका की आम्हाला MBBS, BMS, BHMS, BDS साठी जी पेड काउन्सिलिंग पाहिजे आहे. आता जर तुम्हाला MBBS आणि BDS साठी पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर आज शेवटची तारीख आहे. उद्यापर्यंत, फक्त आजपर्यंत आम्ही जे ते पेड काउन्सिलिंगचे स्टुडंट्स अजून तरी घेणार आहोत, कारण 14 तारीख आपली शेवटची आहे चॉईस फिलिंगची. त्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. म्हणून जर तुम्हाला आता पाहिजे सध्या पुरता तर लवकरात लवकर आम्हाला फक्त व्हॉट्सअपला एक मेसेज सेंड करा आणि जर जास्त इमर्जन्सी असेल तर एक कॉल नक्की करा, विसरू नका. कारण खूप कॉन्टॅक्टमध्ये सर्व पालक आहे, त्यांना माहीत सुद्धा राहत नाही की चॉईस फिलिंग कशी करावी, उत्तम पर्याय काय राहील आपल्यासाठी. त्यात राऊंड 3 आहे. राऊंड 3 मध्ये कोणतीच रिस्क घ्यायला नको, कारण राऊंड 3 जो राहतो तो शेवटचा पर्याय आपल्या हातात राहतो. त्यानंतर आपल्याला कोणताच पर्याय जो आहे तो हातात शिल्लक राहत नाही. म्हणून जे करायचे ते लवकरात लवकर करा, जास्त डिले काही करू नका. जर तुम्हाला BMS साठी काउन्सिलिंग पाहिजे तर त्याच्यासाठी पण तुम्ही लवकरात लवकर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, कारण मी आता तुम्हाला डेट सांगून देणार आहे की कधीपर्यंत जे ते स्टार्ट होईल. तर म्हणजे राऊंड 3 साठी आपल्याला BMS ची प्रक्रिया जी पूर्णपणे नीट पार पाडता येईल. तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही डोनेशन दिलं असेल आणि तुम्ही जर आमच्याकडनं एक्सपेक्ट करत असणार की आम्ही डोनेशन देऊ व आम्ही डोनेशन देऊन मॅनेजमेंट थ्रू तुमचं सीट जे ते घेऊ किंवा मॅनेजमेंट थ्रू आम्ही कॉलेजची बोलणं करू आणि तुमचं ॲडमिशन जे ते फायनल करू, तर तसं आमच्याकडे होत नसतं. आम्ही क्लिअर कट व सरळ भाषेत सांगत असतो आमच्या व्हिडिओमध्ये. जे होत नाही ते आम्ही नाहीच सांगतो डायरेक्ट. जे होत असेल तेवढीच आम्ही काउन्सिलिंग, जे पेड काउन्सिलिंग जे विद्यार्थ्यांची घेत असतो. ज्यांचं होणार आहे, ज्यांचं आम्हाला माहिती की होऊन जाईल त्यांचंच आम्ही घेतो. उगाच
उगाच चुकीच्या आशा आम्ही लावत नसतो पालकांना. जर तुम्ही म्हणणार की आमचं डोनेशन देऊन आमचं सीट बुक करा, तर आमच्याकडे तसं होत नाही. जर तुम्हाला तसं करायचं असेल तर बाकी इतर काउन्सिलर्स तसं करत असतात. आम्ही ते करत नाही. आम्ही जे करतो ते फक्त राऊंड थ्रू करतो, लीगल प्रोसिजर करतो आणि नीट काउन्सिलिंग फॉलो करून, ब्राउचर फॉलो करून करत असतो. जर तुम्हाला त्या पद्धतीने काउन्सिलिंग करायची एकदम लीगल वेने तरच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. त्यात जर अजून तुम्ही दुसरीकडे कुठे काउन्सिलिंग घेतली असेल तर तिथे एकदा तुम्ही नीट जे ते सर्व डिटेल्स काढून घ्या तिथून, कारण उगाच 2 ठिकाणी पैसे वाया जायला नको. आपण जिथं भरले तिथूनच आपल्याला 100% आउटकम जो आहे तो भेटला पाहिजे. तर याची नोंद घ्या. म्हणजे तिथं तुम्ही सर्व कॉन्टॅक्ट्स करा, सर्व डिटेल्स तिथून काढा आणि मगच आमच्याकडे तुम्ही या. जर तुम्ही तिथं सॅटिस्फाईड नसाल तरच. उगाच 2 ठिकाणी पैसे भरू नका, पैसे भरायमध्ये अडकू नका. तर आपल्याकडे आता फक्त शेवटची वेळ आहे, फक्त राऊंड 3 आहे. राऊंड 3 मध्ये तुम्हाला लवकरात लवकर काय तो विचार करायचा आहे. नंतर मी तुम्हाला पर्याय सांगणारच आहे की तुम्हाला काय कसं करायचंय. तर त्यानंतर पण तुम्ही डिस्कस करा की तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची गरज पडते की नाही. जर गरज असेल तरच घ्या, उगाच पैसे वाया घालू नका. आपण सर्वात आधीचा पॉईंट काय डिस्कस करणार आहोत की राऊंड 3 कधी सुरू होईल. तर राऊंड 3 जे आपलं BMS BHMSचं जे काउन्सिलिंग शेड्यूल आहे ग्रुप बीचं, ते आपलं सुरू होईल ऑलमोस्ट जेव्हा जॉईनिंग संपेल ना MBBSची त्याच्यानंतर. आता सध्या काय होतंय, MCCचे जे डेट्स आहे ना ते एक्सटेंड होत चालले. एक्सटेंड म्हणजे काय, ते डिले होत चालले. MCC परत जे आहे ते आपलं शेड्यूल जे आहे ते पोस्टपोन करते. म्हणजे 2-3 दिवस ढकलतेच पुढे. आपल्याला अजूनपर्यंत कोणतीच ऑफिशियल नोटीस MCC कडनं आलेली नाहीये. पण जेव्हा आपण बघतोय तेव्हा MCCची फक्त चॉईस फिलिंग, चॉईस लॉकिंगच चालू आहे. बाकी दुसरं काहीच चालू नाहीये त्यांच्या पूर्ण वेबसाईटला. आणि आपण जेव्हा रिझल्टची वाट बघतोय, संध्याकाळी आपण रिझल्टची वाट बघतो, तेव्हा आपल्याला रिझल्ट येत नाही. तर आपल्याला फक्त तिथे चॉईस फिलिंग चालू होतानाच दिसत आहे, दुसरं आपल्याला काहीच दिसत नाहीये. तर यावरून आपल्याला समजते की MCCची जी काउन्सिलिंग आहे ती फक्त पोस्टपोन होत चालली आहे. अजूनपर्यंत आपल्याला तिथं 100% काय आहे ते अजून निकाल भेटलेला नाहीये. तर यावरून काय होतं, मी तुम्हाला हे का सांगते, पूर्ण लिंक असते काउन्सिलिंगची, म्हणून मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगायसाठी हे सर्व सांगते. तर MCCची पोस्टपोन होते, त्यामुळे आपली महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग जी आहे ती डेट पण शक्यतोवर पोस्टपोन होऊ शकते. 100% नाही, पण थोडेफार चान्सेस आहे की MCC जेव्हा पोस्टपोन करते तेव्हा स्टेट काउन्सिलिंगचे जे डेट्स आहे ते पण पोस्टपोन होत राहतात. आता सध्या पुरता आपली जी जॉईनिंग डेट आहे ती 18 तारखेपर्यंत ते 24 तारखेपर्यंत आपल्याला दिली गेलेली आहे की 18 तारखेपर्यंत ते 24 तारखेपर्यंत तुम्ही कधी पण जे ते जॉईन करू शकतात, कॉलेजला येऊन रिपोर्टिंग करू शकतात किंवा तिथं स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू शकतात, तुमचं सीट जे ते रिटेन करू शकतात किंवा ॲडमिशन करू शकतात. तर आपल्याला काय डेट दिली आहे, तर 18 तारखेपासून 24 तारखेपर्यंत आपल्याला सध्या पुरता ही तारीख जी आहे ती दिली गेलेली आहे. आता ही तारीख जर राहिली तर आपली BMSची काउन्सिलिंग कधी सुरू होईल, हे जॉईनिंगच्या 2 किंवा 3 दिवसानंतर. म्हणजे 24 तारखेपर्यंत आपली जॉईनिंग आहे, तर 24 तारखेच्या नंतर तुम्ही 2 किंवा 3 दिवस ॲड करा. त्यानंतर आपली जी BMSची नोटीस आहे ती जाहीर होऊन जाईल, ती येऊन जाईल आपल्याला CET सेलला ती दिसेल. पण इन केस जर हे पोस्टपोन झालं तर पोस्टपोन झाल्यानंतर पण तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा MBBSची जी जॉईनिंग राहते त्याची जी शेवटची तारीख राहते त्याच्यानंतर आपल्याला समजतं की BMSची नोटीस जी आहे ती आलेली आहे आणि आपल्याला समजतं की BMSचा लास्ट राऊंड, थर्ड राऊंड कधी होणार आहे. त्यालाच आपण लास्ट राऊंड पण म्हणत राहतो. त्यानंतर स्टे वॅकन्सी होतात, ती वेगळी गोष्ट. म्हणजे इन शॉर्ट जेव्हा MBBS BDSचा लास्ट राऊंडची जॉईनिंग राहते ती संपल्यानंतर लगेच आपले BMSचे राऊंड्स जे आहे ते चालू होत असतात, याचं हे म्हणणं आहे. म्हणजे सर्व जे आहे ते MCCवर डिपेंड करतं. MCCने एकदा जेव्हा जाहीर केलं एकदम स्पष्टपणे त्यांचा रिझल्ट जो आहे, त्यांचं सिलेक्शन लिस्ट जी आहे ती जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगने त्यांचं फायनल जे रिपोर्ट आहे, फायनल नोटीस आहे ती बनवल्यानंतर आपल्याला समजेल की आपलं BMSचं काउन्सिलिंग जे आहे ते कधी स्टार्ट होईल. आता सध्या पुरता तुम्ही अज्युम करा किंवा ठरवून चला की 24 तारखेच्या 2-3 दिवसानंतर आपल्याला म्हणजे ऑलमोस्ट 30 तारखेपर्यंत आपल्याला जी नोटीस आहे ती आपल्या हातात येऊन जाईल आणि आपल्याला समजेल की तिसरी जी राऊंड आहे, तिसऱ्या राऊंडचं आपल्याला चॉईस फिलिंग कधी करायचं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यात अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, तर तिसऱ्या राऊंडला आपण परत नव्याने चॉईस फिलिंग जे ते करू शकतो. कसली, BMS BHMS आणि BUMSची म्हणजे ग्रुप बीची आपण नव्याने चॉईस फिलिंग करू शकतो. तर त्या गोष्टीची नोंद घ्या. त्यात आपण नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतो. चॉईस फिलिंग आपल्याला कंपल्सरी करावं लागणार आहे, पण रजिस्ट्रेशन आपण नव्याने करू शकणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल किंवा त्यांना तेव्हा वाटलं नसेल की रजिस्ट्रेशन करावं आणि आता ते रिग्रेट करत असतील, तर त्या विद्यार्थ्यांना पण एक सुवर्ण संधी आहे की ते आता रजिस्ट्रेशन करू शकतात. म्हणजे त्यांना हे एक ऑप्शन सुटेबल राहील. त्यानंतर आपला दुसरा पॉईंट कोणता, की आधी कोणते कामं करून ठेवावे. आधी कोणते कामं तुम्ही करून ठेवले पाहिजे, म्हणजे नंतर आपल्याला कोणतं जे ते एकदम बल्क सोबत नको यायला. तर सर्वात आधी काय करा, थर्ड राऊंडला
एकदम महत्त्वाची गोष्ट, तिसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज घेणं जे आहे ते मॅन्डेटरी आहे, म्हणजे तुम्हाला कॉलेज अनिवार्यपणे घ्यावंच लागणार आहे. तुम्ही त्या कॉलेजला नाकारू शकत नाही. जर तुम्ही नाकारलं तर तुम्हाला ग्रुप बी म्हणजे आपली CET सेलची जी ग्रुप बीचं काउन्सिलिंग राहतं त्यामधून बाहेर काढलं जाईल, म्हणजे तुम्ही त्या पात्र राहणार नाही. म्हणून जर तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये कॉलेजेस भरायचे आहे तर नीट विचारपूर्वक भरा. जे कॉलेजेस तुम्हाला 100% घ्यायचेच आहे तेच कॉलेजेस भरा, कारण जर तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं नाही आणि जर ते कॉलेज तुम्हाला लागलं तर तुम्हाला तिथं ॲडमिशन घ्यावंच लागेल किंवा तुम्ही पूर्ण काउन्सिलिंगच्या बाहेर राहणार. तुम्ही स्टे वॅकन्सीला जाऊ शकत नाही. तुमच्या हातातलं कॉलेज पण जाईल, त्यात तुमची काउन्सिलिंग पण जाईल, दुसरं तुमच्याकडे हातात पर्याय राहणार नाही. म्हणजे इन शॉर्ट तुमचा 1 वर्ष जाईल आणि तुम्हाला पुढच्या वर्षी नव्याने परत ग्रुप बी साठी जे ते रजिस्टर करावं लागेल. म्हणून तिसऱ्या राऊंडला फक्त ते कॉलेजेस भरा जे कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं काय तर थर्ड राऊंडला तुम्ही जे कॉलेजेस भरताय ना त्याची एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की त्या कॉलेजेसला एकदा कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट केल्यावर त्यांना विचारा की तुमची फीस काय, तुम्ही फीस माफ करता का, कॅटेगरी वाईज तुमची फीस काय, मुलींसाठी काय फीज आहे, हे सर्व गोष्टी त्यांना विचारा. जर तुम्ही IQ कोटामध्ये कॉलेज टाकणार असाल तर IQ कोटासाठी त्यांना विचारा की तुम्ही किती पट फीस घेताय. मोस्टली तर 3 पटच फीस घेतात IQ साठी आणि NRI साठी 5 पट घेतात, पण काही कॉलेजवाल्यांचे काही नाटकं असतात तर ते एकदा ते बघा. काही कॉलेजवाले पूर्ण 5.5 वर्षांची फीस पण मागताय विद्यार्थ्यांकडनं, ते आम्हाला समजतंय. तर त्यांना एकदा ते क्लिअर करा की तुम्ही किती फीस घेणार आहे, तुम्ही पहिल्या वर्षाची किती घेणार आहे, हॉस्टेल मेस वेगळं राहील का, 3 पट घेणार आहे का. तर असं सर्व गोष्टी त्यांना क्लिअर करा, म्हणजे नंतर जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम नको यायला. कारण नंतर जर ते तुम्हाला XYZ कॉलेज लागलं तुम्ही तिथे गेले आणि त्या कॉलेजवाल्यांनी काही नाटकं केले तर ते तुम्ही एक्सेप्ट करू शकत नाही. तुम्हाला ते जे मागणी करताय ते तुम्हाला द्यावंच लागेल. म्हणून आधीच जे ते तुम्ही नीट प्रिकॉशन्स घ्या ॲडमिशन घेण्याच्या पहिले. आता खूप कॉलेजेसवाले सांगतात की मुलींसाठी फीस माफ आहे आणि खूप तुम्हाला काउन्सिलर्स पण सांगतील की मुलींसाठी जी फीज आहे ती माफ आहे. पण काही कॉलेजेसवाले काय म्हणतात की आता सध्या तुम्हाला पूर्ण फीसचा DD आमच्याकडे आणावं लागणार आहे आणि नंतर आम्ही बघू फॉर्म वगैरे भरल्यानंतर की तुमची मुलींची फीस जी आहे ती माफ होईल का. कारण त्याच्यासाठी खूप लॉंग प्रोसिजर राहते, ती तुम्हाला पूर्ण फॉलो करावं लागते आणि नंतर कॉलेजवाले जे आहे ते फीज माफ करतात आफ्टर 6 to 7 months. ही प्रक्रिया लगेच होत नसते. जर फीज माफची गोष्ट आली ना तर त्याला वेळच लागतो, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून कॉलेजवाल्यांशी एकदा सर्व क्लिअर आउट करा, काहीच पेंडिंग राहू देऊ नका. सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर करा की डॉक्युमेंट्स किती आणायचे, कॉपीज किती आणायचे. जे कॉलेजेस तुम्ही भरताय ना त्या कॉलेजेस भरायच्या आधी तुम्हाला त्या कॉलेजेसची सर्व माहिती राहिली पाहिजे आणि हे काम कोणतं काउन्सिलर तुम्हाला करून देणार नाही. हे काम तुम्हाला स्वतःला करावं लागेल, कारण तुम्हाला तिथं जाऊन तुम्ही स्वतः फीस भरणार आहे, कोणी दुसरा तुमच्यासाठी भरून देणार नाही. म्हणून सर्व स्वतःहून करा आणि जे कॉलेजेस आपल्याला पाहिजे त्या कॉलेजेसबद्दल सर्व माहिती जी ते आधीच काढून घ्या, त्यांची फीस डिटेल्स पण आधीच काढा. म्हणून हे जे काम आहे थर्ड राऊंडच्या आधी तुम्ही केलेच पाहिजे. आणि त्यात आत्ता आपल्याकडे वेळ आहे तर आता तुम्ही कॉलेज पण बघून या, कॉलेजला भेटून पण तुम्ही त्यांना विचारू शकतात की तुम्ही मॅनेजमेंटची किती फीस घेतात वगैरे, किंवा तुम्ही नॉर्मली काय फीस घेतात तर ते सर्व तुम्हाला जर पटलं तर ते कॉलेज ठेवा, नाहीतर ते कॉलेज ठेवूच नका. जर तुम्हाला घ्यायचीच नाही ॲडमिशन तर कॉलेजेस ठेवू नका थर्ड राऊंडला. जर तुम्हाला वाटते की नाही ठेवून देऊ काही लागणार नाही, पण जर लागलं तर घ्यायची तयारी तुमची तिथं राहिली पाहिजे. म्हणून कॉलेजेसच जे तुम्हाला नको आहे ते ठेवू नका. आता 100% कॉलेज कसं भेटेल तर 100% कॉलेज भेटायच्या अगोदर आपण काय बघूया की स्कोरनुसार उत्तम पर्याय तुमचा कोणता. तर आता सध्या आपल्याला माहिती की अराउंड 444 पर्यंत आपला जो कट ऑफ आहे गव्हर्नमेंटचा BAMS गव्हर्नमेंटसाठी महाराष्ट्रात तो गेलेला आहे. तर आपण आता सेफ स्कोर जो आहे तो ओपन कॅटेगरीसाठी मी तुम्हाला सांगते की ओपन कॅटेगरीसाठी सेफ स्कोर जो आहे तो 440 तुम्ही ठेवा. 440+ जर तुमचे मार्क्स असतील तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल, त्याची तुम्ही काही चिंता करू नका. 100% गॅरंटीड ॲडमिशन तुमची राहील गव्हर्नमेंट कॉलेजला. म्हणून मी तुम्हाला सांगते की स्कोरनुसार उत्तम पर्याय कोणता, म्हणजे तुम्हाला तुमच्या स्कोर अकॉर्डिंग पण तुम्हाला काही कन्फ्युजन होणार नाही. आता बाकी लोक जे आहे ते आम्हाला म्हणताय की आमचे आता 308 मार्क आहे किंवा 302 मार्क आहे तर आम्ही काय करावं, आमचं इकडं पण लागणार नाही तिकडं पण लागणार नाही. तर सर्व गोष्टी मी क्लिअर करणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या मनात कोणतीच शंका जी ती राहणार नाही. आता 450+ जर तुमचे मार्क आहे तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल याची खात्री. तर 450 मार्कवाल्यांनी फक्त गव्हर्नमेंट कॉलेज टाका, प्रायव्हेट काही टाकू नका. गव्हर्नमेंट पण जे तुम्हाला पाहिजे तेच कॉलेजेस टाका जे तुम्ही 100% घ्यायची तयारी ठेवताय. पण जर तुमचे 440 असेल, जर तुम्ही बाउंड्री लाईनवर असाल तर सर्व कॉलेजेस टाका माझ्या मतानुसार. कारण गव्हर्नमेंट कॉलेजचा जो लास्ट राऊंडचा कट ऑफ आहे, लास्ट कॉलेजचा कट ऑफ आहे तो 444 आहे. जर तुम्ही त्यात पण अजून काही चेंजेस करणार किंवा त्यात पण जर तुम्ही अजून सबस्ट्रॅक्ट करणार कॉलेजेस आणि तुम्ही मोजके कॉलेजेस ठेवणार तर आपण म्हणू शकत नाही की तुमचा नंबर जो आहे तो लागेलच. कारण टॉप कॉलेजेसचे जे कट ऑफ आहे ते जास्तच जातं
एवढा बाउंड्री लाईनवर जाणार नाही, म्हणून सर्व कॉलेजेस ठेवून द्या, बाकी गव्हर्नमेंट कॉलेज तर तुम्हाला एक भेटूनच जाईल. नंतर 310+ जर तुमचे मार्क्स असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज जे ते भेटून जाईल. महाराष्ट्रामध्ये म्हणजे CET सेल थ्रू जर आपले नॉर्मल राऊंड्स राहतात त्याचं प्रायव्हेट कॉलेज भेटून जाईल, काही टेन्शन घेऊ नका. 310+ जर तुम्हाला ओपन कॅटेगरी अकॉर्डिंग मी सांगते, बाकी कॅटेगरीजवाल्याला तर मग भेटूनच जाईल. तर ओपन कॅटेगरी अकॉर्डिंग सेफ स्कोर तुमचा 310+ राहायला पाहिजे, म्हणजे तुमचं महाराष्ट्रात प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन होऊन जाईल. फक्त प्रायव्हेट कॉलेज सर्वे टाका किंवा तेच कॉलेजेस टाका जे तुम्हाला पाहिजे, पण 310 आपण कोणाचा पकडतोय तर लास्ट कॉलेजचा कट ऑफ आपण पकडत आहोत. म्हणून जर तुम्हाला पाहिजेच प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्राचं उत्तम चांगलं, तर तुम्हाला सर्व कॉलेज जे ते टाकावं लागतील जर तुम्हाला 100% गॅरंटीड ॲडमिशन पाहिजे. तर जर तुम्ही थोडीफार रिस्क घ्यायला तयार आहात, स्टे वॅकन्सीपर्यंत जायला तयार आहात, तर तुम्ही मोजके कॉलेज पण जे ते टाकू शकतात. नंतर 290+ जर तुम्हाला मार्क्स असतील, 290+, तर तुम्ही ऑल इंडिया कोटाचं जर रजिस्ट्रेशन केलं असेल, जर तुम्ही तिथं 50,000 डिपॉझिट भरलं असेल तर तिथं तुमचा नंबर लागला असेल. नसेल लागला तर सेकंड राऊंडला नक्की अप्लाय करा, तिथं तुमचा नंबर लागून जाईल. पण जर नसेल लागला तिथं पण तुम्हाला नाही करायचं, तुम्हाला डिपॉझिट नाही भरायचं, तर तुमच्यासाठी उत्तम पर्याय काय तर कर्नाटकचं रजिस्ट्रेशन. तिथं तुमचं 4 लाख पर इयरमध्ये होऊन जाईल एका टॉप मोस्ट कॉलेजला. जर तुमचे 290+ आहे तर माझ्या अकॉर्डिंग तुम्हाला जर महाराष्ट्रामध्येच ॲडमिशन घ्यायची आहे तर महाराष्ट्राच्या CET सेलच्या ऑल इंडिया कोटा, म्हणजे जो प्रायव्हेटसाठी आपला ऑल इंडिया कोटा 15% कोटा असतो प्रायव्हेट कॉलेजेससाठी BAMSच्या, तर त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तिथं तुमचा नंबर जो आहे तो लागून जाईल. तुमचा जर स्कोर 250+ असेल, म्हणजे 250+ जर तुम्हाला मार्क असतील, तर तुम्ही काय करावं, तर तुम्ही काय करा, कर्नाटकचं रजिस्ट्रेशन करा. KEA वेबसाईटचं रजिस्ट्रेशन राहतं. जर तुम्हाला आमच्यासोबत जोडायचं आहे तर आम्हाला फक्त एक मेसेज टाका की तुम्हाला महाराष्ट्रासाठी काउन्सिलिंग घ्यायची आहे, BMS महाराष्ट्र, BMS कर्नाटक किंवा BMS MP, असं आम्हाला फक्त टाकून द्या. आम्ही तुम्हाला सर्व जे आमची फीस डिटेल्स आहे ती सर्व सेंड करून देऊ आणि तुम्हाला फक्त पेमेंट करायचं आहे, म्हणजे आम्ही आमची प्रक्रिया जी ती लवकरात लवकर स्टार्ट करू. जर तुमचे 250च्या वरती मार्क असतील तर उगाच डिपेंड राहू नका महाराष्ट्राच्या स्टेट काउन्सिलिंगवर BMSसाठी, कारण BMSचा कट ऑफ जो आहे तो इतका खाली येणार नाही, 250पर्यंत तर मुळीच येणार नाही. म्हणून जर तुम्हाला BMSला ह्या वर्षी गॅरंटीड ॲडमिशन पाहिजे तर कर्नाटकसाठी ऑप्ट करा, कर्नाटकचं रजिस्ट्रेशन करा. म्हणजे कसं, कर्नाटकला तुम्हाला 4 लाख पर इयरमध्ये पण किंवा 2.5 लाख पर इयर, 4 लाखमध्ये तर नाही तर 2.5 लाख पर इयरमध्ये तुमचं ॲडमिशन जे ते होऊन जाईल. 2.5 लाख पर इयर 290+ साठी पण आणि 250+ साठी पण तुम्हाला फक्त 2.5 लाख पर इयर तिथं द्यायचे आहे. बाकी हॉस्टेल मेस धरून चला म्हणजे 3 लाख पर इयर, तर तुम्हाला तिथे एवढीच 3 लाख पर इयर फक्त द्यायची आहे. बाकी तुम्हाला जास्त काही खर्च तिथे लागणार नाही. तुमचं पूर्ण कोर्स जो तो 3 लाख पर इयरमध्ये होऊन जाईल. त्यात टॉपमोस्ट कॉलेजला ॲडमिशन होईल याची गॅरंटी आमची. त्यानंतर आपण बघूया की जस्ट क्वालिफिकेशन असेल तर काय. आता 250+ बद्दल आपण डिस्कस केलं कर्नाटकचा. आता 250 नंतरचे जे स्टुडंट्स येतात ना, ज्यांचे मार्क्स खूप कमी आहे, 220, 10 किंवा अजून खाली 190, 180, ते सर्व विद्यार्थी येतात क्वालिफिकेशनमध्ये. कारण 250+चा आपल्याला सेफ कट ऑफ जो आहे तो कर्नाटकचा 2.5 लाख पर इयरमध्ये दिसतोय की त्या फीजमध्ये आपलं होऊन जाईल. पण जर जस्ट क्वालिफिकेशन असेल तर काय, तर एक पर्याय राहतो. जर तुम्हाला महाराष्ट्रातच ॲडमिशन करायची आहे तर ते म्हणजे IQ कोटा. दुसरा पर्याय राहतो डीम्ड. तिसरा पर्याय राहतो अदर स्टेट. तर आपल्याला दिसतंय की तुमच्याकडे 3 पर्याय. एक म्हणजे IQ कोटा, तिच्यात तुमचा बजेट जास्त पाहिजे, मार्क्स कमी राहिले चालतील. डीम कोटा, डीम कॉलेजेस, त्यात म्हणजे तुमचं बजेट पण थोडा इक्वेट पाहिजे, तुमचे मार्क्स पण थोडे इक्वल पाहिजे, म्हणजे थोडे मिडियम पाहिजे. आणि अदरमध्ये तुमचे मार्क्स किती पण कमी राहिले चालतात, फक्त क्वालिफाईंग राहिले पाहिजे आणि तुमचा बजेट जो आहे तो कमी राहिला तरी चालतोय. तर सर्वात आधी आपण डिस्कस करूया IQ कोटाबद्दल. तर जर क्वालिफिकेशनवर जर तुम्हाला IQ कोटामध्ये ॲडमिशन घ्यायची आहे तर IQ कोटामध्ये तुमचा बजेट जो आहे तो अराउंड 30 लाखापर्यंत राहायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये BMSसाठी. त्यात तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज जे ते सर्व IQ कोटाचे ऑलमोस्ट सर्व जे भरावं लागतील किंवा तुम्ही थोडेफार मोजके पण भरले तरी चालतंय. टॉप कॉलेजेस आम्ही आमच्या हिशोबाने टाकत असतो. टॉप 10 किंवा टॉप 15 कॉलेजेस आम्ही फक्त IQ कोटामध्ये टाकतो, बाकी आम्ही जास्त टाकत नाही. कारण उगाच आपण जर पैसे भरतोय तर आपण तिथून जे ते बेस्ट आउटपुट बघूयात. कारण आपण ऑलरेडी पैसे देतोय तर कुठेतरी अशा तशा कॉलेजेसमध्ये नको घालायला आपले पैसे. त्यापेक्षा आपण जर पैसे देतोय तर टॉपचंच कॉलेज बघावं. म्हणून आम्ही फक्त टॉप 10 कॉलेजेस जे ते आमच्या स्टुडंट्सचे, आमच्या विद्यार्थ्यांचे टाकत राहतो आणि तेवढ्याच कॉलेजेसमध्ये त्यांचा नंबर लागून पण जातो याची खात्री आम्ही देतो. तर IQ कोटामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी पण तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. पण IQ कोटामध्ये तुमचं बजेट जे आहे ते जास्त लागेल. तुमचं 144 पण असतील तरी तुमचा नंबर जो आहे तो लागून जाईल, त्याचं काही विषय नाही आहे.
आता दुसरं म्हणजे कोणतं तर डीम कॉलेजेस. डीम कॉलेजमध्ये तुम्हाला मार्क पाहिजे. तुमचे मार्क जे ते अराउंड 220 किंवा 250 प्लस राहिले पाहिजे तर तुमचा डीमला नंबर लागेल. जर तुम्हाला प्रवरा, डी.वाय. पाटील, भारती विद्यापीठ किंवा असे कोणते तरी कॉलेजेस पाहिजे किंवा वर्धाचं कॉलेज पाहिजे MGM, तर त्याच्यासाठी तुम्हाला डीम कॉलेजेसमध्ये अप्लाय करावं लागेल. त्याची वेबसाईट वेगळी राहते, तिथं तुम्हाला डिपॉझिट द्यावं लागतं आणि त्यासाठी तुम्ही आता तिसऱ्या राऊंडला जर तुम्हाला ॲडमिशन पाहिजे तिथं तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करावं लागेल, कारण तिथला पण आता लास्ट राऊंड चालू आहे. तर डीम कॉलेजेससाठी पण जर क्वालिफाईंग मार्क्स राहिले तर नाही होणार, तुम्हाला तिथं पण थोडे जास्त जे मार्क्स आहे तुमचे ते लागतील, म्हणजे अराउंड 220 प्लस तरी तुमचे मार्क्स जे ते राहिले पाहिजे एका टॉपमोस्ट डीम कॉलेजच्या ॲडमिशनसाठी. आणि तिथं थोडा बजेट पण तुमचा जास्त राहतो, म्हणजे तुम्ही धरून चला की तुमचे जे बजेट जाईल तो अराउंड 5 लाख पर इयर जो आहे तो जाऊ शकतो, म्हणजे जाईलच, कारण 5 लाख पर इयर आपले फक्त ट्युशन फीज राहते, त्यात हॉस्टेल मेस जे ते वेगळं. नंतर आपण डिस्कस करूयात अदर स्टेट. अदर स्टेटमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे तर उत्तम पर्याय म्हणजे एक MP, दुसरं म्हणजे कर्नाटक. जर तुम्ही सोलापूर, कोल्हापूर, पुणे साईडचे असणार तर तुम्हाला कर्नाटक जे ते उत्तम पर्याय आहे. आणि जर तुम्ही MP साईडचे म्हणजे थोडं महाराष्ट्रचे असणार तर तुम्हाला MP जो आहे तो बेस्ट पर्याय राहील. तर आता MP साठी जर तुम्हाला ॲडमिशन करायची असेल तर तुमचं 144 प्लस जर मार्क्स असतील तरी तुमच्या एका भारी चांगल्या कॉलेजला कमी स्कोअरमध्ये पण नंबर लागून जाईल. त्यातल्या त्यात प्रॉपर भोपाळ सिटीमध्ये पण तुमचा नंबर लागेल. फक्त तुम्ही काउन्सिलिंग नीट केलं पाहिजे. आणि तुम्ही जर डोनेशन देऊन आले असणार तर मग डोनेशनमध्ये तुम्ही डिपेंड राहू नका की आपला नंबर जो तो लागेलच. डोनेशन देऊन नंबर लागत नसतो, आपल्याला स्वतः जे ते काउन्सिलिंग करावं लागते, आपल्याला लीगल वेने जावं लागतं, तेव्हा कुठे आपला नंबर जो तो लागतो. तर 144 प्लस पण असेल तरी तुमचा MPला जो आहे तो नंबर लागून जाईल. फक्त तुम्ही काउन्सिलिंग नीट केली पाहिजे, काउन्सिलिंगमध्ये अटकू नका, कारण खूप लोक तिथं फसवणूक करणारे असतात. म्हणून एक काउन्सिलर चांगला बघा. त्यात तुमचा कमी बजेटमध्ये पण नंबर लागेल. पॅकेज वाईज जाऊ नका, कॉलेजचे पर इयर फीज वाईज जा. तिथं पर इयर फीज तुम्हाला अराउंड 3.5 लाख रुपये लागतील, हॉस्टेल मेस इन्क्लूड करून. म्हणजे तुम्हाला टोटल पॅकेज जो येतो तुमचा 15 लाखापर्यंत जाईल. म्हणजे टोटल जर आपण 5.5 वर्षाची फीज बघितली, म्हणजे टोटल 4.5 वर्षाची फीज बघितली तर फक्त 15 लाख रुपयात तुमचं जे MPमध्ये BMS आहे ते पूर्ण होऊन जाईल. त्यानंतर दुसरा ऑप्शन कोणता आपला तर कर्नाटक. कर्नाटकमध्ये आपल्याला 3 टाईप्स ऑफ फीज दिसतात. म्हणजे कसे तर एक म्हणजे आपल्याला दिसतो प्रायव्हेट कोटा. प्रायव्हेट कोटामध्ये आपली फीस जी राहते ती 2.5 लाख राहते. प्रायव्हेट कोटामध्ये आपली फीस जी आहे ती 2.5 लाख राहते. नंतर राहतो आपला एक मॅनेजमेंट कोटा. मॅनेजमेंट कोटामध्ये आपली फीज राहते 4 लाख. आणि एक राहतो आपला NRI कोटा, त्याच्यामध्ये आपली फीज राहते 6 लाख. तर जर तुमचा स्कोअर चांगला असेल, मी इथं ऑलरेडी सांगितलं 250 प्लस असतील तर तुमचं ॲडमिशन होते 2.5 लाखामध्ये. पण जर तुम्ही जस्ट क्वालिफाईंग मार्क्सवर असाल, जर तुमचं जस्ट क्वालिफिकेशन असेल तर तुमचे जे पॅकेज आहे किंवा जे मार्क्स आहे त्या अकॉर्डिंग तुमचा जो बजेट आहे तो 4 लाख पर इयरचा असला पाहिजे. 4 लाख पर इयर तुम्ही ट्युशन फीस जे ते भरणार आहे. हॉस्टेल मेस याच्यात वेगळं राहील. कर्नाटकचं अजून एक राहतं NRI कोटा 6 लाखचा. पण 6 लाखामध्ये एवढं कोणी ॲडमिशन घेत नाही, म्हणून 6 लाखाचं पण थोडंसं बार्गेनिंग करून जे ते 4 लाखावर होतं. आता खूप काउन्सिलर्स जे ते त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगतात की आपल्याला कमी करून भेटतील, कर्नाटकमध्ये बार्गेनिंग करून भेटेल, किंवा तुम्ही जर त्यांच्या मॅनेजमेंटशी बोलाल तर ते तुम्हाला कमी करून देतील. तर ते कमी कशात करतात तर ते 6 लाखवाले जे सीट आहे ते तुम्हाला 4 लाखमध्ये कन्वर्ट करून देतात. कारण नॉर्मली 6 लाखचं ॲडमिशन एवढं कोणी करत नाही, कारण 6 लाखपर्यंत एवढी गरजच पडत नाही कोणाला करायची. जर जस्ट क्वालिफाईंग वालायचं पण ॲडमिशन जर 4 लाखात होते तर 6 लाखामध्ये का कोणी ॲडमिशन घेईल. म्हणून ते 6 लाखाचं ॲडमिशन आपल्याला 4 लाखात करून देतात. बाकी ते काहीच कमी करून देत नाही. ती सांगायची पद्धत राहते की ते कमी करून देतात, पण नाही, ते आपल्याला मॅनेजमेंट कोटा थ्रू त्यांचं NRI कोटा जे आहे ते एक्सचेंज करतात मॅनेजमेंट कोटामध्ये. आणि मॅनेजमेंट कोटा थ्रू आपली जी ॲडमिशन राहते त्या कॉलेजला होत असते. म्हणजे आपली जी फीज आहे ती आपल्याला लागेल 4 लाख पर इयर फक्त ट्युशन फीज. आता मी तुम्हाला सर्व जे उत्तम पर्याय आहे सर्व मार्क्स अकॉर्डिंग ते या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. त्यात मी कव्हर केलं की आपली राऊंड 3ची काउन्सिलिंग कधी सुरू होईल, तुम्हाला सर्व डिटेल मी सांगितलं की कसं आपलं राऊंड 3चं आपण बघू शकतो, टाइम टेबल कसं येईल, त्यात कोणती तारखेपासून आपलं जे काउन्सिलिंग आहे BMSची राऊंड 3ची ती चालू होईल, आपण कोणते कामं आधी करून ठेवले पाहिजे. तर आधी डॉक्युमेंटचे पण सर्व कामं जे आहे ते आधीच करून ठेवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर एक मेडिकल सर्टिफिकेट खूप विद्यार्थी जे आहे ते BMS BHMS डॉक्टरकडनं साईन करून आणतात. तर नाही, ते CT सेलने एक्सेप्ट केलं असेल. CT सेलला जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील तेव्हा CT सेलने घेऊन घेतलं असेल, एक्सेप्ट करून घेतलं असेल. पण जेव्हा तुम्ही कॉलेजला जातात ना तर कॉलेजवाले ते एक्सेप्ट करत नाही. तर आपल्याला एक MBBSचं पण प्रॅक्टिशनर MBBS प्रॅक्टिशनर त्याच्या थ्रू पण आपल्याला NXER H वर आपल्याला ती साईन पाहिजे MBBS डॉक्टरची. बाकी BMS BHMSची चालत नसते. म्हणून
जर तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट BMS BHMS बनवलं असेल तर ते नेऊ नका कॉलेजला, ते पण हाताशी घेऊन जा, किंवा फक्त एक MBBS प्रॅक्टिशनर कडनं साईन केलेलं हाताशी घेऊन जा, म्हणजे दोघं राहिले तरी काही प्रॉब्लेम राहणार नाही. पण जर तुम्ही फक्त BMSचं नेलं तर ते एक्सेप्ट करणार नाही, तिथं काहीतरी ते वेगळंच काहीतरी घोड घालतील आणि मग तुमची ॲडमिशन जी आहे नाकारली जाऊ शकते. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या लक्षात ठेवा, कारण खूप कमी गोष्टींमुळे ना राऊंड 3 मध्ये जी ॲडमिशन आहे ती कॅन्सल केली जाते विद्यार्थ्यांची, कारण त्यांना स्टे वॅकन्सीमध्ये राऊंड्स जे विदाऊट राऊंड्स थ्रू किंवा राऊंड्स थ्रू जे ते ॲडमिशन घेता येते. म्हणून राऊंड 3 मध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. राऊंड 3 मध्ये कॉलेजवाले पण जे आपली सीट आहे हातातली ती सोडायच्या मागे राहतात आणि काहीतरी घोड घालून ते आपल्या हातातली सीट जे ते काढून घ्यायचा प्रयत्न करतात. म्हणून नीट आपली काउन्सिलिंग जी आहे ती नीट करा, डॉक्युमेंट्स नीट ठेवा, डॉक्युमेंट्स आपले सर्व अप टू डेट ठेवा आणि 3 किंवा 5 सेट जे आहे ते कॉपीजचे ठेवा. मी आधी जे सांगितलं की कॉलेजेसची ऑलरेडी कॉन्टॅक्ट करा, ते नक्की करा, ते विसरू नका, कारण आपल्याकडे आता सध्या पुरता वेळ आहे जर तुम्हाला BMSलाच ॲडमिशन घ्यायची असेल तर. बाकी तुम्हाला जर काही पण शंका असली तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात, कारण ते सर्वांसाठी ओपन आहे. जर तुम्हाला आमच्याकडनं काउन्सिलिंग घ्यायची असेल तर मी ऑलरेडी सांगितलं की तुम्ही या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात. फक्त जर तुम्ही MP साठी किंवा कर्नाटकसाठी काउन्सिलिंग घेत असाल ना तर फक्त एक स्पेसिफाय करा स्टेट की तुम्हाला MP, महाराष्ट्र किंवा कर्नाटकसाठी जे ते काउन्सिलिंग पाहिजे आहे. तर या नंबरला तुम्ही तेवढा मेसेज एक करू शकतात की आम्हाला महाराष्ट्र BMS किंवा महाराष्ट्र MBBS किंवा MP BMS किंवा कर्नाटक BMS आम्हाला ॲडमिशन पाहिजे आहे. फक्त पेड काउन्सिलिंग टाकलं तरी चालतंय. जर अर्जंट असेल तरच कॉल करा किंवा व्हॉट्सअपला एक मेसेज फॉरवर्ड करून मेसेज सेंड करून राहू द्या. जर तुम्हाला अजून काही पण वाटलं तर नक्की विचारा. आणि जर तुम्ही आतापर्यंत हे चॅनलला माऊली करिअर काउन्सिलिंगच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्ही आतापर्यंत ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ह्या चॅनलला सर्व जे लेटेस्ट अपडेट्स आहे नीट रिलेटेड ते सर्व टाईम टू टाईम भेटत राहतील. धन्यवाद.